वीतराग भय क्रोधाः मन्मया मामुपाश्रिताः बहवो ज्ञान तपसा पूता मद्भाव मागतः। श्रीमद भगवद गीतेमधल्या 4थ्या अध्यायामधील 10वा श्लोक आहे। ज्या श्लोकामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात, अर्जुना प्रीती, भय आणि क्रोध हे ज्याच्यापासून निवृत्त झाल्यात, निघून गेलेले आहेत आणि जे मत परायण झालेले आहेत, मामोपाश्रिताः, आणि जे लोक माझा आश्रय करून राहिलेले आहेत आणि तप आणि ज्ञानानं शुद्ध झालेले आहेत, असे अनेक लोक मत स्वरूपाला प्राप्त होतात। म्हणजे थोडक्यात भगवंताची प्राप्ती कोणाला होते हे भगवंतांनी सांगितलेलं आहे। माझ्याकडे कोण येते? प्रत्येकाला वाटतं की माझा परमार्थ चालू मला पण रामघाट पडतो। तसं काय होणार नाही, काळजी करू नका। कारण का, रामघाट पडण्याकरता मार्ग वेगळा आहे। या भगवद्गीतेवर, या श्लोकावरती ज्ञानोबरायाने 5 ओव्या खर्च केल्यात आणि त्या ओवी श्लोकाचा शेवटची ओवी आहे, तैसे यम नियम कडसले आणि तपज्ञानी चोखाळले, मी तेची ते झाले येत संशय कायसा। मुळात परमार्थ विषय हा सांगण्याचा नाही, तो जगण्याचा विषय आहे। आणि जगणं कठीण आहे, सांगणं लय सोपं आहे हो। सांगणं अतिशय सोपं आहे, सांगणं अवघड नाही। ते साचा बसला, तोच साचा सगळ्या गावात फिरवायचा, त्याला काय अडचण आहे? कोण बघायला इकडं तिकडं तिकडं तिकडं, जरा तोंड फटकळ आहे बरं का माझं, मी मागं सांगितले तोंड माझं फटकळ आहे म्हणून। इथं हा जो बोध आहे भगवंताचा, हा साधकाला आहे, बद्धाला नाही। समर्थाने दासबोधामध्ये बद्ध, मुमुक्ष, साधक आणि सिद्ध 4 पायऱ्या केल्या। सोपं सांगतो, आपला परमार्थ हा बद्धातला परमार्थ आहे। तू म्हणजे एकदम आम्हाला बद्धात का सोडला, आम्ही उद्या वैकुंठाला जाणार आहे आणि असं कोणाचा भ्रम होईल। बद्ध का म्हटलं, त्याची व्याख्या अशी आहे बद्धाची, समर्थान केली सांगतो, त्यांच्या भाषेतच सांगतो। हाती द्रव्याची जपमाळा, कांता ध्यान सर्व काळा, सत्संगाचा दुष्काळा या नावे बद्ध, काया वाचा मन चित्त वित्त जीव आणि प्राण, द्रव्यदारेचं करी भजन या नावे बद्ध। बद्धाचे वाक्य आहे, चिंतन करून बघा, अभ्यास करून गेला। हाती द्रव्य जपमाळा, आम्ही जप करत बसतो आणि जप करता करता आमचं लक्ष अचानक भाग्यलोक कॅलेंडरकडे जातं आणि कॅलेंडरकडे गेल्यानंतर कळतं, अरे आज 23 डिसेंबर सोमवार, आज बँकेतली पावती ड्यू झाली। म्हणजे डोक्यात बँकेतली पावती आहे का राम आहे? म्हणून समर्थान म्हणजे जग म्हणे राम राम का न येते विमाने, जग सगळं राम म्हणते पण विमान काय येत? तर विमान करता कोण राम म्हणतच नाही। हाती द्रव्याची माळा आणि कांता ध्यान, बघा चिंतन करून बघा। काय काय शास्त्रकार असं म्हणतात, जिवंत असणारी बायको विसरते पण मेलेली विसरत नाही। माफ करा बरं का, माझं जरा कोणाला रागेल, जिवंत असणारी बायको विसरते पण मेलेली विसरत नाही। ते असताना लय चांगलं होतं म्हणते, मी तू बोलासच नाही त्या सांगण्याने उपयोग म्हणून ती मेली। बघा, काया वाचा मन चित्त वित्त जीव प्राण, द्रव्यदारेचे करी भजन या नावे बद्ध। कायेनं, वाचेनं, मनानं, चित्तानं द्रव्यदारेचं भजन आहे। लक्षात घ्या, राम पाहिजे लागे तुला? आपण आपल्या मनाला प्रश्न विचार, हे बा मना एवढा परमार्थ चालू आहे, तुला राम हवाय काय? मन म्हणते नको। कारण का, जसं माशी सगळ्यावर बसते पण विस्तवावर बसत नाही, प्राणाला मुक्ते, तसं मन सगळ्यावर बसते पण मन रामाला विसरते। कारण का, ज्यावेळेस जे मन रामावर स्थानापन्न होईल त्यावेळेला मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती घासून कैसे निवृत्तीशी आले रे, मन हे राम झाले म्हणतात। हा बद्धात आपला, तुमचा आमचा परमार्थ बद्धातला आहे। मग तू म्हणशील आम्ही परमार्थ चांगला करतो, परमार्थाला लागल्यापासून एवढंच कळलेलं आहे आम्हाला, एवढंच कळलेलं आहे की येताना काय आणलेलं नाही, जाताना घेऊन जायचं नाही, गोळा करायचं सोडायचं नाही। हो, येताना काही आणलेलं नाही। कबीर महाराजांचा अभंग आहे, आना नगीन जाना नगीन,
इस तन दन की कौन बढ़ाए, आपने देखत मिट्टी में जाए। हाड़ जले लकड़ी की मोली, बाल जले घास के बोले, कहत कबीर सुन मेरे गया, आप गए पीछे डूब गई दुनिया। राजा तू गेलास तर काय, आज बरं आपण एवढा परमार्थ करतो आणि आज संध्याकाळी आपला नंबर लागला तर, नंबर म्हणजे कळाला का, सोबत काय येणार आहे, सोबत काय येणार आहे, सोबत काय, सोबत स्वरूपाची प्राप्ती असताना व्हावं लागतं. इथनं गेल्यानंतर स्वरूपाची प्राप्ती होत नाही. मोक्ष मेल्या पाठी आम्हासी होईल ऐशी म्हणतील अतिमूर्ख, दीप गेल्यावर कैसा जे प्रकाश झाका झाक त्यास कास्याचे, जवरी देह तवरी साधना करून ज्ञान सिद्ध करा, आहे मी हा कोण करा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आज जोपर्यंत शरीर चांगला आहे तोपर्यंत भगवंताची ओळख होत्या का बा, गेल्यानंतर होत नाही, अजिबात होत नाही. मग संध्याकाळी आमचा नंबर झाला, बरोबर काय, ह्याला नामदेव महाराज उत्तर दिले, नामा म्हणे पाप पुण्य हे सांगाती, ए भ्रांती अवघी अरे म्हणा. अरे राजा तुझ्या सोबत पाप आणि पुण्य म्हणून तुकोबरांता चुकल्या ताळा, वाती बा घालून बैशी डोळा. जसं एखाद्या संस्थेचा आता 31 मार्चला अकाउंटचा ताळा असतो बघा, ताळा, तो ताळा बॅलन्स करण्याकरता रात्री जागून सगळी करतात. मग कोण कोण म्हणते, अहो चेअरमनला सांगतात, चेअरमन साहेब 15,000चा फरक दाखवते, चेअरमन दाबून सांगते चहा पाना खर्च टाका. तसं तसं त्या ठिकाणी खर्च का टाकता येत नाही बरं का, तिथं खर्च भोगावं लागतं, हे लक्षात घ्या. तुला कळलं का माझा विषय? हा बद्धातला परमार्थ नाही. आम्हाला काय पाहिजे, साधक. इथं बोध कोणाला, साधक आलाय. बद्ध झाला मुमुक्षुचा. मुमुक्ष म्हणजे स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्या झाला परमार्थाचा, अंकित झाला सज्जनाचा, या नाव मुमुक्ष. मुमुक्ष म्हणजे का, सोपं सांगतो, मुलं मोठी होतात, हा रिटायर होतो, ही रिकामी अडचण मंदिरात. कारण का, आयुष्यभर सर्व छेले असत्या, इथून बसायचं आणि नीट ऐकायचं पण नाही, कधी वाचलं नसते हो. इथून बसून गप्प पण बसत नाही, पुढं काय चालले ऐकी गप्प, आता काय चालले म्हणजे. मग घराकडे जास्त बघावं लागेल. दोन्ही मुलं सर्व्हिसला असतात, दोन्ही सुनाही सर्व्हिसला असतात. आपण सांगतो पण आता माझं काय काम चांगलं ओके बघा का, आता बघ संतांची सेवा तुझ्या बाच्या हातनं जमायचं नाहीये, संत सेवा, कारण तेवढं सोपं नव्हे, सोपं नव्हे. संत सांगणं सोपं, करी वृत्ती जो संत तो संत जाणा समर्थ, करी वृत्ती ती वृत्ती संत करावं लागत्या. संत आडनावाचे संत होऊ शकत नाही, लक्षात घ्या. जो जाणेल भगवंत तयासी बोलजे संत, जो शाश्वत अशाश्वत निवाडा करी या नाम संत. शाश्वत काय आणि अशाश्वत काय, तुका म्हणे एक विठ्ठलजी करा, येर तो पसारा वावगाचे. हे शाश्वत आहे महाराज, आणि शाश्वत कळल्यानंतर अशाश्वत निघून जायला लागतं. स्वार्थ प्रपंच का केला, तर मुलं झाली, सुना आल्या. बघा मला एकदा असं म्हणलं, आमचं नित्य मंदिरामध्ये प्रवचन असतं आणि एकदा नवीन आलाय माणूस, रिटायर झालेला मनुष्य आहे, आणि आला. म्हटलं का हो, काय नाही आता काय घरात बसून करत, दोन्ही मुलं सर्व्हिसला आहेत, एक पुण्याला आहे बेंगलोरला आहे, मी इथं कोण, आम्ही दोघंच आहे. म्हणजे आमच्या खांद्याला ओझं दिसते म्हटलं, हे आमच्या खांद्याला ओझं, कारण काय काय येणार पण हे गेलं की आम्हीच खपायचं. म्हटलं का उपयोग, चौघे पुत्र दशरथा प्राण गेल्या एक नव्हता, अशी अवस्था म्हटली ही परमार्थातली. आता ही अशा अवस्था आहे, चिंतन करून बघा. हे ह्याला परमार्थ म्हणत नाही. स्वार्थ सांडून प्रपंचाचा, हव्या झाला सज्जनाचा, ह्याला परमार्थ. परमार्थ म्हणजे अपुची गोळी नाही, किंवा परमार्थ म्हणजे गोड बंगाल नाही. अखंड नाम साधण्याची योग्य ती स्वरूपाची प्राप्ती आपण करून घ्यायची आहे. कोण आम्हाला देणार नाहीत आणि कोण सांगणार पण हे तू चांगलाच घे म्हणून. मग हा इथं ज्ञानोबराय सांगतात ते मुमुक्षला सांगितलेलं नाही. साधक ही तिसरी पायरी आहे. साधक कोणाला म्हणायचं, सावध तो साधक, पाहे नित्यानित्य विवेक आणि संग तागुनी सत्संग धरी या नाम साधक. सावध तो, आम्ही सावध आहोत का? सावध कोणाला म्हणायचं असतं की आजपर्यंत एवढं आयुष्य माझं गेलेलं आहे, उरलेल्या कालखंडात मला नामचिंतन करून भगवंताच्या स्वरूपाची प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याला म्हणायचं साधक. सावध तो साधन, पाहे नित्यानित्य, नित्य आणि अनित्यानित्य विवेक, जो विवेकाला जागा करतो. नित्य काय, नित्य एक भगवंत आहे, अनित्याचा संग सोडायचा आहे. सारखा विचार करतो आणि सारखा विचार करून नित्याशी समरस आहे, आणि संग त्यावनी सत्संग धरी या नाम साधक. तुकोबराय एका साध्या सोप्या भाषेत सांगतात, साधकाची दशा उदास असावी, उपाधी नसावी, अंतरवाय लोलुप्यता काय, निद्रेत जनावे, भोजन करावे परमित, एकांती लोकांती स्त्रियाशी भाषण, प्राण येला जाण करुणे, तुका म्हणे ऐशी
साधनी जो आहे तोच ज्ञानला हे गुरुकृपा. चिंतन करून सावध म्हटलंय. आणि जो सावध आहे तोच नित्याच्या चिंतनाच्या बैठकीतनं पुढे साध्याकडे जाऊ शकतो. तो पण जाईल का नाही ह्याला पण तुकोबाने दंडक घातलाय का मंत्रगीते अभंगामध्ये. ते म्हणतात सांगता येत नाही. त्याला शंकराचार्य म्हणतात लोकेशना वित्तेशना आणि धारेशना हे संकट आहे महाराज. लोक निघून जाईल, धार निघून जाईल, पण वित्त निघून जात नाही. वित्त म्हणजे धन, धार म्हणजे स्त्री. म्हातारा झाली म्हणते म्हातारा बायको मरू दे म्हणून, आता काय कामाची नाही. धार निघून जाते पण वित्त निघून जात नाही. वित्त ज्याचं निघून गेले का नाही तोच रामाकडे येतो. आता महाराज उद्धवला भागवतात सांगतात ज्यासी धनलोभाचे असता त्यासी कल्पांती न घडे गा मुक्तता दैसी स्त्री काम्या सर्वता नवे परमार्थ निजबोध उद्धवा. उद्धवा हा बोधच नव. ज्याशी धनलोभाचे असता अवघड. आम्हाला वाटतं आमचा परमार्थ चालू आहे, आमचं नामचिंतन चालू आहे. बघा एखाद्या रिटायर माणसाला अण्णा पेन्शन किती ते लगेच सांगते ताबडतोब. अण्णा प्रवचनाला ओळी कुठे घेतले ते मला माहित नाही बाबा. आणि सगळ्यात पुढे बसलायस की ते म्हणते मग नामामाने देवा तुमची तुम्ही जेवा आणि प्रसाद हा द्यावा सेवकाशी. ह्यांच्यावर कुळून जरी सांगितलं तर फरक पडत नाही. महाराज परमार्थ हा विषय सांगण्याचा नाही, पुन्हा सांगतो, हा जगण्याचा विषय आहे. स्वतः जगायचा आहे, स्वतः जगायचा आहे. स्वतः तुकोबाराय स्वतः परमार्थ केला, ज्ञानोबाराय स्वतः परमार्थ केला, नाथ महाराज समर्थ स्वतः साधना केली आणि साध्याकडे गेली. स्वतः करायचं आहे. स्वतः नामचिंतन घेतलं तर ऊर्ध्वगती आहे, स्वतः नामचिंतन केलं नाही तर अधोगती आहे. आयुष्यभर उलटी ज्ञानेश्वरी पाठ केली आणि नाम साधना नसेल तर मोक्ष प्राप्त होत नाही. मोक्ष प्राप्त होत नाही ठासून सांगतो. काय कोणाच्या शंका असेल नंतर मी तासभर इथं जेवायला थांबणार आहे, त्यामुळे विचारा मी हायच. आयुष्यभर उलटी ज्ञानेश्वरी पाठ केली, गाथा जर पाठ केली, अहो माथ्यात बसावं नको गाथा पाठ करून. नामचिंतन कारण नामानं ऊर्ध्वगती प्राप्त होते, नामातनं उर्वी बाहेर पडतो. नामे निर्मळ चित्त, नामे साधे गुणात येत, नामे निर्मुक्त भोपाश उद्धवा. आणि त्याच्याकरता ज्ञानोबा येतं म्हणतात कोण येईल माझ्या देव म्हणतात कोण माझ्याकडे तैसे यम नियम कडसाली. एका वाक्यात ज्ञानोबाने सगळं सार घातलेलं आहे. जो यमाच्या आणि नियमाच्या कसाला उतरलेला आहे, जो तपाने ज्ञानानं चोखाळलेला आहे. आता यम आणि नियम दोन शब्द आहेत, पण शास्त्रात 5 यम आहेत, 5 नियम आहेत. एकेकाचा विचार करायचं म्हटलं तर अवघड आहे. धावत्या वेगामध्ये हे सांगितल्या वेळेमध्ये मी जेवढं होईल तेवढं सांगून रिकाम होणार. धावती 5 यम आहेत आणि 5 नियम आहेत. यम म्हणजे आम्हाला शेवटी बोलावला येणार आहे तो नव. अहिंसा सत्य असते ब्रह्मचर्य परिग्रह हे यम. त्यातलं पहिला ज्याला परमार्थ करायचा आहे त्याला पहिला अहिंसा अंतरंगात यायला लागते. ज्ञानोबाराच्या मतप्रवाहाप्रमाणे आपण जाऊ. अहिंसाची व्याख्या ज्ञानोबाराने फार सुंदर केल्या. आणि जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहाटने त्या अहिंसे रूप जाण. जगाच्या सुखाकरता म्हणजे जग आनंदात राहावं, जग सौख्यात नांदावं आणि जगामध्ये कुठेही अनुचित प्रकार कोणालाही दुःख होऊ नये. जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा शरीरानं देखील वाचेनं देखील आणि मनानं देखील. आम्ही शरीरानं बोलू शकणार नाही, वाचेनं पण काय बोलू शकणार नाही, पण मनात मात्र असतं ही व्यक्ती मला फार त्रास दिलाय, देवान ह्याचा अवतार कार्य लवकर संपवावं. बरं आहे की नाही. म्हणून सोपान देवाने एका अभंगात सांगितलं राजा पहिल्यांदा मना शुद्ध कर. मना आधी मुंडी वासने ते दंडे विठ्ठल ब्रह्मांडी एक आहे. मन हे सोवळे सदा सूच करा तुझं निरंतर हरी पावे. विवेक वैराग्य ज्ञानाचे पै भाग्य सकळ आरोग्य हरी दे का. आणि सोपान मने मी सलगेचा सोहळा नित्य वेळोवेळा स्मरे. अरे मनाला मुंडन कर. मन बाह्य अंगाचं नाही, मन आत आहे. ते 11वं मन ते मन व्याकरण शास्त्राप्रमाणे नपुसक आहे. ते कुणालाही ऐकत नाही. आणि देव म्हणतात ती माझी विभूती आहे. कुठे समीकरण घालताय. माझी विभूती आहे देव. 75 विभूती. मन हे देवाची विभूती आहे महाराज. आणि त्या मनाला मुंडन करायचं आहे आणि ते मन इतकं गोंधळ घालते. चिंतन करून बघा की बघा चिंतन करून मनाला मुंडन करायचं. अहिंसा जगाच्या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे आणि रहाटने ते अहिंसे रूप जाण. बरं अहिंसेची उत्पत्ती कुठं आहे. अहिंसेची उत्पत्ती मनामध्ये 13व्या ज्ञानोबा म्हणतात आवडे ती वृत्ती उलटी
आधी मन जेव्हा गोठी मग ते वाचा दिठी गय कराशी. वाचून मनच नाही तर वाचेशी उमटेल काय, बीजेविन भुई अंकुर नाही दिसे. ज्ञानोबा म्हणतात अरे ते मनामध्ये पहिल्यांदा विषय येतो आणि मनात आल्यानंतर मग सगळ्या इंद्रियाला सांगत असो. जसं मनामध्ये विषय येतो. 22 तारीख आहे, निरंजन महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा आहे, आपण 1 वाजेपर्यंत मठात पोहोचलं पाहिजे. हा चिंतन कधी 18 तारखेपासून असतं. का जायचं, 1:30 महाराजांचा प्रसाद, तीच आमच्यावर कृपा, तीच आमच्यावरती कृपा. अरे ह्या पुण्यतिथीपासून पुढच्या पुण्यतिथीपर्यंत अमृतानुभव पाठ कर, ही कृपा महाराजांची, कृपा ही आमची. ह्या पुण्यतिथीपासून पुढच्या पुण्यतिथीपर्यंत अमृतानुभव पाठ कर, चांगदे 65 पाठ कर. बघा जमते काय, ती खरी कृपा. काय 1:30 येऊन बसणं म्हणजे कृपा? ही कृपा नव्ह, ही अवकृपा आहे. चिंतन करून बघा, अभ्यास करून. कारण का वृत्ती विषय येतो, मग ती वृत्ती मनामध्ये मन सांगते इंद्रियाला तू आज जा, तू आज जा, आज इकडे जा, चिंतनाला जा. का आवडे ती वृत्ती क्रिएटी आधी मग बनवण्याची होती आणि मग ते वाचा दिठी करायचे. वाचून मनच नाही. अरे मनच नाही म्हणजे ज्यावेळी मन रामरूप होतं त्यावेळी मनाचं कार्य आपाप भगवत स्वरूपाकार होत असतं. मन हे धाले, मन हे झाले, पूर्ण विठ्ठलचे झाले. किंवा तुकोबारा म्हणतात आता कोटे धावे मन, तुझे चरण देखील या, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद. कारण का प्रेम रसे बैसली मिठी, आवडी लाठी मुकासे. आणि तुका म्हणे आम्ही जोगे विठ्ठल खोगे खरे. मग अखंड चिंतनाच्या योगी अवस्था प्राप्त झाल्या. अहिंसा अंतरंगात संपत नाही महाराज. आम्ही बाह्यांगानं बोलत नसलो तर मनातल्या मनात देखील द्वेषाचं काहोर असतं. म्हणून तुकोबा म्हणतात कोण्या जीवाचा न घडो परमेश सर्वेश्वर. आता ज्ञानेश्वर महाराजांची विभूतीसारखा अभ्यास आम्ही करतो. विचार करायचा, संबंध आळंदीकरांनी त्रास दिला पण कुठेही ज्ञानेश्वरांच्या चरित्रामध्ये उल्लेख नाही. उलट ते म्हणतात जे जे वांछिल तेथे लावो प्राणी जात, जे जे वांछिल. कुठेही बघा ज्ञानेश्वरीच्या पहिल्या ओव्यापासून 18व्या अध्यायाच्या त्या सच्चिदानंद बाबा आदरे लेख कुठेही ज्ञानेश्वर महाराजांनी एकाही आपल्या व्यक्तिमत्वाबद्दल कुठेही बोललेलं नाही किंवा मला असा त्रास झाला कधी बोललेलं नाही. कोणा तुम्हालाही बोललेलं नाही आणि आम्हालाही बोलले. जे काय बोलले ते स्वरूपावर बोललेले आहेत. जे काय पण आम्हाला का कळत नाही, आमची देहबुद्धी पक्की बैठक आहे आणि ही आत्मबुद्धीची पक्की बैठक आहे. आमची देहबुद्धी प्रचंड देहबुद्धी जागी आहे आमच्या, आणि ज्याला देहबुद्धी जागी आहे त्याला राम कळत नाही. हो देहाच्या आसक्ती सोड लागते, देहाची आसक्ती. कारण का देहाभिमानाचे दृढपण तेच बद्धतेचे लक्षण आणि देहाभिमानाचे निरसन मुक्तता जाण उद्धवा. जोपर्यंत देहाची बैठक चांगली आहे ना तोपर्यंत राम कळत नाही. आम्ही देहाला जपतो का देवाला? जरासं थोडं सांगतो. आम्ही देहाला जपतो का देवाला? साधं नखाला जर आमचं जिव्हाळा लागला असला तर आम्ही दिवसभर असं करतो, हात असा हा वर असतो. लोकांना वाटले का लघुशंकेलेच निघालाय म्हणून, असं जिव्हाळ नकाला लागलाय. अरे इथं म्हणतात तुट हे शरीर फुट हे मस्तक परी नारायण कृपा करू. कुठं संतांचं समीकरण घालायचं, कुठं आमचा अभ्यास घालायचा? कळलं काही? अभ्यास करून बघा, चिंतन करून बघा, परमार्थ अंतरंग आत गेला. कारण का आता थोडे दिवस राहिले हो आपल्या सेंडअपला. तुम्हाला असलं काय सांगायला बोललो इथं? हो सरळच आहे. शास्त्र तिखट आहे, शास्त्र अवघड आहे, शास्त्र गोड नाही. शास्त्र स्पष्ट बोलते आणि स्पष्ट बोलायला बघता कधी चालत नाही. स्पष्ट बघता काय आबा आम्हाला सुपारी कमी आहेत काळजी करू नका, आमच्या सुपारी आम्ही जास्त भानगडी पडत नाही. काही कोण आम्हाला सांगतच नाही, पटकन तोंड काय सांगेल. अहो अभ्यास नाही सांगा, अभ्यास नको का, चिंतन नको का? सर्वांचं चांगलं व्हावं ही अहिंसा अंतरंगात येत ही मनात उत्पन्न व्हावं लागते. आणि यमामधले पहिला यम अहिंसा. बघा चिंतन. घरात सासू आणि सून जरी दोघे असले, दोघांच्याकडं बाहेर मात्र सूनबाई सासूला आई म्हणत्या, घरात तुकोबारायन त्यावेळेस सांगते सासूसाठी रडे सून अंतरीचा भाव तो भिन्न. सासू मेल्यानंतर सून पण रडते आणि सासू मेल्यानंतर मुलगी पण रडते. मुलगीच्या ठिकाणी वात्सल्य भाव असतो आणि सून ज्यावर रडते त्या सून म्हणते बरे झाले देवा निघाले दिवाळी. बरोबर त्याच घरात नांद देते ना, त्याच घरात आणाय ते बघा इतका द्वेष अंतरंगात भरलेला असतो. आणि मग ही यमाच्या कुठं थोडं घालता? चिंतन करून बघा, अभ्यास करून बघा. अहिंसा संपत नाही महाराज. अहो परमार्थ करणाऱ्या माणसाची अहिंसा संपत नाही आणि प्रपंचिकाची काय संपल?
परमार्थ करणारा माणसा अंतरंगात देशवृत्ती समजत नाही, चिंतन. कारण का जेव्हा देव उद्धवांता, उद्धवा, अरे राजा, ज्या वेळेला उद्धवानं भागवतामध्ये देवाला प्रश्न विचारला, देवा तुम्ही मला कधी गाठ पडणार? देव म्हणता क्षणार्धात. हे असलं काहीतरी बोलू नका देव, तुम्ही काय ते सांगा. होय मग त्या नाथमा ते वर्णन करतात, क्षण एक अनुसंधान कोटी कल्मशा करी दहन, इतराचा केव्हा कोड स्वय श्रीकृष्ण बोलिला. उद्धवा तुझं आणि माझं एक क्षणभर देखील कॉन्टॅक्ट जुळलं, तुझं आणि माझं एक क्षणभर जर कॉन्टॅक्ट जुळलं तर कोटी जन्मात तुझे पापे मी धुवून काढतो, असं देवाचं भागवतामध्ये प्रतिज्ञा आहे. बरोबर. आता आपलं जोड घाला. आम्ही इतके वर्ष परमार्थ करू, दाबून सांगते 48 वर्ष परमार्थ चालू आहे. क्षण एक अनुसंधान, एक क्षणभर आमचं जुळायला पाहिजे देवाचं, म्हणजे आमची पण पाप उलट लईच हलकट झाली. क्षण एक अनुसंधान कोटी कल्मशा कैदन, इतराचा केव्हा कोण स्वय श्रीकृष्ण नाना. पुढे देवाने सांगितले, माझ्या अनुसंधान विन स्नान संध्या जप हो मदाम, अवघेच अधर्म जाण मद भजन ते नव्हे उद्धवा. हे माझं भजनच नाही आहे, कारण माझ्याकडे अनुसंधान नाही. काय मी स्नान करतो, मी संध्या करतो, मी ज्ञानेश्वरी वाचले, मी पूजा केली, मी कीर्तनाला गेलो, हे अनुसंधान आहे. हे सगळं सुटावं लागतं. आणि काय भाई, अवघा रंगी एक झालो, रंगी रंगला असे रंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीचा राया. किंवा आम्ही ज्ञानो गती माया, नानो गती माया, ब्रह्मी ब्रह्मलया आमा माझे, मी तू पण गेले ब्रह्मी मन टेले, वासनात ब्रह्म झाले, बीज सर्व भाव आपणचे देव, केला अनुभव गुरुमुखे, सोपान निकट गुरुनाम पेठ, नित्य वैकुंठ जवळ. असे ज्ञानोबरायाचे बंधू सोपान देव म्हणतात. गुरुनाम पेठ, माझ्या गुरुवरांनी माझ्या कृपा केल्या, गुरुने ज्ञान शिकायावं, गुरुने मुझे को फकीर बनायावं. निरंजन रघुनाथ म्हणतात, औट हात का मानव पिंजरा, सोहम पोपट बोले, निरंजनाथ रघुनाथ से अंदर का पट खोले, गुरुने ज्ञान शिकाया मुझे को फकीर बनाया. मधले 4 चरण आहेत, मी गाळल्यात बरं का. तू म्हणजे मला येत नाही म्हणून हाय माझ्याकडे, पण मी सांग आता मला पुढे जायचा विषय बदलायला नको म्हणून थांबतो. लोक म्हणतील बहुत हे कॅसेट खराब आहे का? नाही नाही, मला ते 4 हो. पण मी का सांगायला चालू माहिती आहे काय, मला मूळ मुद्द्याकडे जायचा. लोक म्हणतील की म्हणून सांगितलं बरं का. निरंजन रघुनाथ सोहम औट हात का मानव पिंजरा, हा 3.5 हाताचा देह, सोहम पोपट बोले म्हणजे तो हा विठ्ठल बरवा, तो हा विठ्ठल बरवा, तो मी आहे, तो मी आहे. आणि निरंजन रघुनाथ हुकुम से अंदर का पट खोले, गुरुवर्याच्या कृपामुळं ते ज्ञान मला प्राप्त झालं. ते ज्ञान मला प्राप्त झालं की ज्ञानानं मला त्या स्वरूपाची प्राप्ती प्राप्त झाली. अवघड आहे, फार अवघड आहे. बरं मी म्हणतो अहिंसातनं पुढे गेलं, आस्तेयमध्ये जर गेलं तर अहिंसा, सत्य, सत्य बोलायचं. आम्ही रोज बोलतो सत्य, होय आम्ही रोज म्हणतो देव माझा, देव माझा, हीच माझी सत्य वाचा. भजनात लोक म्हणतात बघा देव माझा, देव माझा. मी म्हटलं भजन कर आणि भडण करून घराकडे जा, तुला आता कळायचं नाही. देव माझा, देव माझा, ही भजन लोक असतात, भजन करणारे लोक. तुमच्या हात की नाही मला माहित नाही. आमच्याकडे नियमच आहे, भजन असलं की भडण करायचा, नाही तर ते भजनाला येतच नाही, येतच नाही. मला कोणावर टीका करायची नाही, मला कोणावर टीका करायची नाही. वस्तुस्थितीचं वर्णन करणं म्हणजे टीका नव्ह. एर बहुत जोडती किरीटी, जयाचे भजने, हे तर नक्की का बघा, चिंतन करून बघा. आणि जर समजा रात्री भजनाला गेली आणि भडण केलं नाही, तिथलं त्या मालकाचा उद्धार करत घरला येते, सोडत नाही ती. सत्य म्हणजे काय, मनानं कायेनं वाचेनं अन्य न बोलणं. म्हणून संतांनी पथ्य गाठले, हरी बोला, हरी बोला, नाही तरी आबोला, व्यर्थ गलबला करू नका. किंवा तुकोबा म्हणतात, गासे तरी गाय विठ्ठलचे गाय, नाही तरी ठाई उगार आहे, अद्वैत नाही बोलाचे कारण, वावगाचा शिन करशी वाया. अरे राजा तुला बोलायचं असेल तर हरी बोल, दुसरं बोलू नका. दुसरं बोलणं म्हणजे सत्य आहे का असत्य आहे तुलाही माहित नाही, पण जे सत्य ऐकल्यानंतर तैसा अविवेक फिटे, आपली अनाज तो बेटे, ऐकता रुचीने विटे पियुष जैसा. असं बोलणं पण तैसा अविवेक फिटे, म्हणजे अज्ञानाचे काजळ निघून बोलल्या ऐकल्या संतांचा शब्द ऐकलं की ऐकलं कानावरती अविवेक फिटे. बघा त्यांचं ऐकलं की आपल्याला वाटते आपण पण वैकुंठाला जायला पाहिजे. कुठपर्यंत? जोपर्यंत इथं बसले तोपर्यंत.
ज्ञानोबारांच्या समाधी सोहळ्याचं कीर्तन केलं, तुकोबारांच्या वैकुंठ गमनाचं कीर्तन, आम्हाला वाटतं आपण पण वैकुंठात झालं पाहिजे. बघा इथनं बाहेर आलं का नाही जो तिकडे, तशी आमची अवस्था आहे. हे क्षणिक वैराग्य चालत नाही. तैसा अविवेक पिटे आणि आपले अनादित्व भेटे, ऐकता रुचीने विटे पिऊ जैसा. त्यांचं वाङ्मय ऐकत असताना, भाषा ऐकत असताना, शास्त्र ऐकत असताना पुन्हा सांगा पुन्हा सांगा. पटण्याकरता उदाहरण सांगतो. राजा परीक्षितला ज्या वेळा शुकमुनी भागवत सांगत होते, कथा लई मोठ्या, मी सगळी कथा सांगत नाही मंडळी, कारण का कथेमध्येच टाइमपास करणं माझा पिंड नाही. मी कधीच कथेत टाइमपास करते. एक आख्यान लावायचं आणि शेवटी ज्ञानोबा मला तुकाराम महाराज उचापत कधी केली नाही. मी सांगत होते. 4 दिवस होऊन गेले, 4 दिवस होऊन गेले. राजा परीक्षित शुकमुनी भागवत सांगतायत आणि 4थ्या दिवशी शुकमुनी म्हणाले, राजन 4 दिवस होऊन गेले, देहधर्म काहीतरी करून या जावा. 4 दिवसांना देहधर्म करून या जावा. देहधर्म म्हणजे कळ ना, बाथरूमला ते जाऊन 4 दिवस राहिले, इथे 1 तास कट निघत नाही. काय सांगायचं तुम्हाला. आणि 4 दिवस झाले म्हणजे देहधर्म करून या जावा. त्यावेळेला राजा परीक्षितीने जे उत्तर दिले अप्रतिम दिले. राजा परीक्षित म्हणतो, महाराज आपलं हरिकथामृत पान करताना मी देहधर्म विसरून गेलोय. पुढे म्हणतात, अमर अमृत पान करते शेखी मरुणी आज येते. हरिकथामृत जे सेवती शेखी नागवती कळी काळा. अमर असणारे अमृतपान करून अमर होतात, पण शेवटी त्यांनाही मरण जाव होतं. पण हरिकथामृत ज्यांनी सेवन केले शेखी नागवती कळी काळा. ते काळा नागवले, त्यांच्याजवळ काळ येऊ शकत नाही. 4 दिवस एका डाव्यावर उजवी मांडी घालून बसले होते ऐकत सहज आसनमध्ये. तुम्ही पुढे सांगा मी ऐकतो. काय बुद्धीची ग्रास्पिंग शक्ती म्हणायचे, काय म्हणायचं बघा, चिंतन करा. आणि कसले, आणि सांगतायत कोण, शुकमुनी. शुकमुनी सांगतात. ते का आमच्याकडे थांबून थांबून बोलणार काय, तसं नाही. गणपतीसारखा व्यक्ती पुढे बसलेला आहे म्हणून 100 श्लोक झाल्यानंतर एक कूट प्रश्न आहे. कूट प्रश्न काय सांगत असतात. कूट प्रश्न अवघड असतो, कुटाचा अर्थ लवकर कळत नाही. आणि म्हणजे कूट म्हणजे काल ना, चिंचेच्या पानावर देऊळ रचलं आधी कळस मग पाया गो, देव पूजू गेले देऊळ आलं, खेळी सद्गुरू राया रे, दुतोंडी हरणे पाण्यावर गेली, मुखावून पाणी प्याले रे. हे कूट अभंग आहेत. हे कूट अभंग कोणाला कळतील, सद्गुरूच्या मुखातनं ज्यानं शास्त्र ऐकले त्यालाच हे कळत असते. तुम्ही एकटा किती पण अभ्यास करा, कूट अभंग कळत नाही. चिंतन करून बघा. आणि त्यावेळेला एक कूट अभंग टाकायचे आणि एक कूट अभंग टाकले की गणपती चिंतन करायचे. त्यावेळेत शुकमुनी आपल्या किंवा व्यासमहर्षी आपल्या अंतरंगातले काम करायचे. मला सांगायचं काय होतं, ती वाणी ऐकत असताना, सत्यवाणी ऐकत असताना राजा परीक्षितीसारख्या महात्म्याला तुम्ही सांगा मी ऐकतो का, तैसे श्रवण सुख चतुर परिणामोनी साचार, बोलणे जे अविकार ते सत्य येते. श्रवण सुख अहो ऐक सांगा, कारण आत्मकल्याणा करताय, आत्महिता करताय, आत्मसुखा करताय की जे मला ऐकल्यानंतर जीवाचं माझं कल्याण होणार आहे. सत्य म्हणायचं, सत्य ह्याला म्हणतात. बरं आम्ही म्हणतो अहिंसा पण मी अंतरलं, सत्य म्हणा. शेवटी अस्तेय, अस्तेय म्हणजे मनानं वाचन कायनं दुसऱ्याच्या वस्तूची अभिलाषा करायची नाही. मग ध्येय कोणाचं आहे, ध्येय कोणाचं आहे, ध्येय आमचा आहे काय, बघा कोणाचा आहे. परके वस्तू आहे, किती प्रेम ठेवले. सकाळी 7 वाजल्यावर 10 पर्यंत 32 वेळा आरशात बघते काय बदल झालाय. आता बदल एकदा म्हणता बस म्हटलं काय बघायचं आहे. तू कोणता ध्येय केला आम्ही भोगाचे सांभाळे राहिलो निराळे मानामान. अरे ध्येय हा सांभाळायचा आहे का, कार्यकारण संबंध प्रस्थापित होणार. ये लोक आम्ही वस्तीचे पेतेने उदासीनतेने ध्येयभाव कार्यापुरते कारण मालगी उल्लंघनी वेगी जावे स्थळा. कार्यकारण संबंधी प्रस्थापित होऊ कारण बघा आम्ही एसटीत बसलोय, ड्रायव्हरकडे कधी पण बघणार जोपर्यंत एसटीत आहे तोपर्यंत, उतरल्यानंतर गाडी कुठे कसं आहे ना तिकडं, बरोबर का. तसं एकदा कार्याची गाठ पडली, तो गाठ पडणार ध्येय कुठे काय जाणार, काय सांग. ध्येयाला सांभाळायचं काम भगवंत करतोय की, तो सांभाळते आमच्या देहाला. आम्ही आमचं देहावर प्रेम आहे, देह माझाच आहे, देह माझा नाही राजा. परकी वस्तू ही आहे, ही परकी वस्तू सोडून द्या. व्यवहारामध्ये असणाऱ्या परक्या वस्तू की आमचं जेव्हा मन पडतं तेव्हा ती वस्तू मला पाहिजे असं वाटत असतं.
ज्या ज्या वस्तू दृष्टी मी पाहत असे, नामदेवराय म्हणतात, देवा अरे मी ज्या ज्या वस्तूकडे मी पाहायला जाईन ती वस्तू मला काहीतरी अपेक्षित आहे असं मला वाटतंच रे. बघा चिंतन करू. नामदेवासाठी दृष्टीपुरुष देवाला म्हणते, देवा मला असं बघितलं की मला वाटतं ते मिळावं आहे मिळावं. ज्ञानेश्वर महाराजांनी स्वधर्म वर्णन केले बघा. देखुनी लोकाची धवळारे, बघा असं ती आपले तृणारे मोडावे केवी. आपल्या घरा एक झोपडीतल्या माणसाला आपल्या घरासमोर मोठी बिल्डिंग बघितल्या आपल्या झोपडीवरती JCB फिरावा असं वाटणं म्हणजे हा स्वधर्म नाही. वाटतं की नाही आपल्याला पण बिल्डिंग असा म्हणजे परक्या वस्तूची अभिलाषा आहे. साधकाच्या डोक्यात हे नसावं, अहिंसा नसावं, सत्य नसावं असतं नाही. ब्रह्मचर्य अपरिग्रह, मनानं कायनं वाचन देखील परक्या स्त्रीची अभिलाषा कोणी का जन्मतेने प्रसंगे स्त्री दे शिवनी अंगे, तेथून मग 16 अंग कीचे. अजिबात नाही. कारण का विघ्न आहे. नाथाने चिरंजीव पदामध्ये ह्याचा फार वर्णन केले. म्हणाल विवेक साधके स्वस्त्री सांडून जावे नके, एच उत्तर ऐकणे ऐका आता सांगेना, स्वस्त्रिया वाचूने पुढचं नाही काय. आणि आता अन्न कामिने कोणास ते सनी आश्रय द्यावा, सस्त्रिय कार्यापुरते बोलावे स्पर्शाळते पण सर्व काळ चित्ती असू द्यावे. बघा अभ्यास करू. ब्रह्म विचारामध्ये रममान असणं म्हणजे ब्रह्मचर्याचे पालन. साधन तरी हीच दोन्ही तुकोबारांत बाबा परधनाने परणारी. बघा अभ्यास करू. परणारी बघा. कारण ते घर भाग्याचं आहे म्हणतात, ते घर वैभवाचं आहे, ते घर चिंतनाचं आहे. अपरिग्रह जसं विवेकानंद साधक आश्रमामध्ये फिरत फिरत निघालते आणि जात असताना एका ठिकाणी विश्राम होता. ज्या घरात विवेकानंद थांबले होते ते घर एका श्रीमंत बड्या घराचं होतं आणि बड्या घराचे असल्या कारणाने त्या घरात असणाऱ्या स्त्रीने विवेकानंदांना सांगितले, हा कोरा चेक घ्या आणि तुम्हाला काय लिहायचं लिहा. त्याला हुंडी शब्द आहे, हुंडी. तुम्हाला काय पाहिजे घ्या. विवेकानंद म्हटले नको, जायो माते न करी सायास, आम्ही विष्णुदास तैसे नव. बाई हे आम्हाला नको आहे, जा तू नको. त्यावरती म्हणजे अहो घ्या ना, स्वीकारा तुम्ही घ्या. आयुष्यात दरिद्रपणा गेला असतं. पण जर विवेकानंदानं तिने सांगितले हे घ्या आणि उर्वरित आयुष्य तुम्ही माझ्या इथं राहा, माझ्या इथं राहा. विवेकानंद म्हटले नाही, माझं ध्येय वेगळं आहे. माझं ध्येय काय, राम पाहिजे आहे, मला रामच पाहिजे आहे आणि राम प्राप्त करण्याकरता मी जाणार आहे म्हणून. मग सगळ्या हे लोक सगळ्या फिरताना ते प्रत्येकाला प्रश्न विचारायचे, देव बघितलाय, देव पाहिलाय. होय म्हटलं, मला दाखवता दाखवता. बघा देव बघितलाय म्हणणे आता कोण विचार काय. तुकोबारा म्हणायचे, कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल, जरी ठावा असेल तो माकोमा, लागत असे पाया येता लोटांगणे, मात्र याची कोणी सांगा. विवेकानंदांची रामकृष्ण परमहंस गाठ पडली. कथा बघ मधला सगळा सोडून देतो, मला काही सांगायचं. अंतरंगा पिंडात आमच्या परमार्थ भरला पाहिजे, पिंडात आतनं भरलं पाहिजे. आणि रामकृष्ण परमहंस विवेकानंद बसले, खिन्न झाले ते. रामकृष्ण परमहंसाने विचार केला, बहुतेक ह्याला काय त्या घरी अडचण आहे म्हणून असा आहे बसलाय, नाराज झालाय. माणूस नाराज बसते बघा. का नाराज आहे हो, बायकोने खवळल्या, बायकोनं खवळल्या. मग आलाच कशाला जेवायला, बरं ठीक आहे नंतर जा. आणि विचार करण्याची एक गोष्ट आहे. आणि विचारलं त्यांना, काय रे काय पाहिजे. नाही, आईने सांगितल्या म्हटले घरात लई अडचण आहे, वडील गेलेले आहेत, प्रपंच चालायचा कसा. प्रपंच पाहिजे सुवर्ण, परमार्थी पंचकर्ण. लक्षात घ्या, प्रपंच पाहिजे, समर्थास्पद वाक्य आहे. प्रपंच पाहिजे सुवर्ण, प्रपंचात वित्त पाहिजे, परमार्थ बरोबर आहे. पण वित्ताच्या ठिकाणी राहू दे, वित्त चित्ताच्या ठिकाणी आलं नको. आमचं वित्त चित्तामध्ये स्थानापन्न झालं महाराज, तेव्हा आमचा गोंधळ आहे. आणि त्यामुळं बरं ठीक आहे म्हणले, काम कर आता, साध्याला बस आणि माग म्हटले. आईला काय मागतोस ते मी सांगतो म्हटले. आणि रामकृष्ण परमहंस आईसाहेबाला सांगितले, म्हणजे ह्याला काय पाहिजे आहे ते दे, ह्याला काय पाहिजे आहे ते दे. विवेकानंदाने साधना बैठक अगोदर शिकवलीच होती. बैठकीला बसले, समोर बसले
आई मन बुद्धी चित्ताचे लय लागता लागता समोर आल्यानंतर बोल म्हणले काय पाहिजे आहे? भक्ती ज्ञान वैराग्य आवडी. भक्ती दे, ज्ञान दे आणि वैराग्य दे. बाहेर आले, काय मागितलास? भक्ती ज्ञान वैराग्य. अरे हे प्रपंचात घेऊन काय करणार? पुन्हा जा म्हटले आत. पुन्हा जा. पुन्हा गेले, पुन्हा बसले, पुन्हा तोच परिपाठ झाला. अरे वेडायस का म्हटले? तुला काय सांगले? घरातलं चांगलं चांगलं माग. आमच्यासारखं असता वॉशिंग मशीन मागला असता पक्का पडले, त्याला काय करायला असतं? काय करायचं बघा, अभ्यास चिंतन करून बघा, अवघड झालं, सगळा गोंधळ निर्माण झाला. आणि 2 वेळा झालं, तिसऱ्यांदा पुन्हा गेले. पुन्हा गेल्यानंतर विवेकानंदाने सांगितलं आता मात्र व्यवस्थित प्रपंचातलं मागतो म्हटले. आत बसले. आत बसल्यानंतर पुन्हा मनबुद्धी चित्ताची बैठक सुरुवात झाली आणि पुन्हा आईसाहेब जेव्हा प्रगळ्या पुन्हा म्हटले भक्ती ज्ञान वैराग्य दे. पुन्हा बाहेर आले आणि रामकृष्ण परमाशय पाया पडले. काय मागितलं? हेच. बघ तुझ्या हातनं प्रपंच होणार नाही. का? अंतरीच्या धावे सवावे ते बाहेर. आम्ही देवाला पाया पडता म्हणतो आजचा दिवस काय तर जुळणी करा. ज्ञानोबाने त्याला एका वाक्यात सांगितले परिचय भक्त माते नेणती जे कल्पने बाळते कल्पित फळ पावे ते अंत बनत. एर जे भजन ते संसाराचे साधन. एर फळ भोग नाव सपन दिसे. हे अरुणा ह्यो माझ्यावर येऊ शकत नाही. अंतरंगाच्या धावे स्वभावे बाहेर. अंतरंगात धाव भरली आहे. काय? तो मज व्हावा, तो मज व्हावा आणि तो मज व्हावा रवे. अहो तुम्हाला प्राप्त करून घ्यायचं आहे, त्याच्याकडे मला जायचं आहे आणि तो मला घेण्यात मला काय केलं पाहिजे? सोपं हो. अंतरंगात चिंतन करून बघा. तुकोबाराय म्हणतात घरची पत्नी देखील दुःखदायक आहे, ती देखील जवळ चालत नाही परमार्थामध्ये. तुका म्हणे तैशा दिसतील नारी रिसाच्या परी आम्हा पुढे. बघा विठले चित्त प्रपंचापासून वमनते म्हणे बैस देसे. बाबा अवघड आहे, चिंतन करून बघा. अतिशय कठीण आहे. विचार ब्रह्मचर्यामधनं बाहेर पडणं अवघड आहे. गृहस्थाश्रमाला तर लय अवघड आहे आणि ज्याला गृहस्थाश्रम नाही त्याला पण अवघड आहे. असं म्हणायचं कारण आहे गृहस्थाश्रम पडत कोणाला सगळ्याच ते अवघड आहे. चिंतन करून. आणि पुढे म्हणतात यमामध्ये अपरिग्रह सगळ्यात अवघड विषय हो. अपरिग्रह म्हणजे गोळा करायचं नाही आणि आम्ही गोळा केल्याशिवाय सोडत नाही. आणि कुठेतरी पारावर गेलो, कट्ट्यावर बसायला गेलो. आता आबासाहेब आपण जर वाचून आमची बुद्धी बाद झाली की नाही, जरा कट्ट्यावर जाऊन बसतो. त्यांचा पहिला एक प्रश्न असतो मला, महाराज जवळ काय आहे की नाही? मी म्हटलं ज्ञानेश्वरी आहे. डोक्याला परिणाम पडले म्हटला. काय तर कॅश ठेवा जवळ, कॅश. मी म्हटलं लाडकी बहीण पण नाही म्हटलं माझं. मी त्यात घातलं असतो माझं नाव घातलं असतो. अरे राजा धन सांभाळत नाही, समविचाराची माणसं सांभाळतात. एक लक्षात ठेवा. मामासाहेब दांडेकर ज्या वेळेला गेले आळंदी ते पंढरपूरचे टाळकरी एवढे होते महाराज. आमची वार्ता कळ्या गावातील टाळकरी घरला पळून जाणार. यातली आमची कर्म. आळंदी ते पंढरपूर टाळकरी पूर्णपणे भरले होते मामासाहेबांच्या. आणि मामासाहेब ज्यावेळेला वारले दुंडा महाराज देऊळ क्षेत्री संन्यासी होते. दुंडा महाराज क्षेत्री संन्यासी म्हणजे कळलं का तुम्हाला? क्षेत्र सोडून जायचं नाही. दुंडा महाराज क्षेत्री संन्यासाचा नियम मोडला आणि मामासाहेब दांडेकरांच्या उत्तर काढला. त्यांनी म्हणले सूर्य म्हणून काय वानावे सूर्या ते 18 वाजता उया बघा. सूर्याचं वर्णन काय करायचं? अहो ज्यांना आईश्वर ज्ञानेश्वरी जगलेली आहे, ज्यांना आईश्वर ज्ञानेश्वरी सांगितलेलं आहे, ज्यांना ज्ञानेश्वर महाराजांचा साक्षात्कार झालेला आहे, त्यांचं वर्णन मी काय करणार? दुंडा महाराज देगुळ परिग्रहाच्या बाहेर होते. परशुराम कॉलेजचे फाटक कॉलेजचे प्राचार्य होते. परशुराम कॉलेज ना एसपी पुणे विद्यापीठ प्राचार्य होते. एसपी कॉलेज. आणि त्या कॉलेज होते, पेन्शन होती, गावाकडची शेती सगळ्यांना वाटून टाकली. पेन्शन सगळे विद्यार्थ्याला देऊन टाकली. आम्ही पाकिट सोडत नाही महाराज. काय सांगायचं तुम्हाला? रागेल बरं का माझं बोलण्याचं. हे आमचे खतरनाक काम आमचे. आणि तो गाठ पडणार शक्य आहे का? विचार आपला पण बघा. आणि एवढं आयुष्यभर कोण त्यांनी सांगितलं होतं, आयुष्यभर मी कीर्तन करून, मी प्रवचन करून, मी साधना करून मी समाधानी आहे, मी मेल्या काय गोंधळ घालू नका फोटोभोवती. म्हणून तरी पण स्वाध्याय परिवाराचे पांडुरंग शास्त्री आठवले. त्याने येऊन मामासाहेबांच्या 14व्या दिवशी प्रवचन केले. ऐसे पुण्यपूज्य ब्राह्मण आणि माझ्या ठाई अतिनिपुण माते पावते कवणे समर्थ वेणे. का? कर्म चांगलं केलं.
अपरिग्रह, अपरिग्रह म्हणजे गोळाच करायचा नाही, शक्य आहे का? म्हणून अपरिग्रह म्हणून जे 24 गुरु आहेत यद अवधूत संवादामध्ये, टिटवीला एक गुरु केला, टिटवीला एक गुरु केला. प्रसंग असा आहे, टिटवीला का गुरु केला? जो जो जयाचा घेतला गुण त्यासे केले विने गुरुपण, गुरु से असते अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. टिटवीकडे एक गुण घेण्यासारखा काय की टिटवीनं एक माशाचा तुकडा तोंडात धरला होता, तोंडात धरला, आणि तो माशाचा तुकडा तोंडात धरल्यामुळं तो माशाच्या तुकड्याच्या अभिलाषा करता दुसरी मासे आहेत ना टिटवीवरती आक्रमण करा की टिटवी मला हे खायला दे म्हणून. आणि तो माशाचा तुकडा टिटवीनं काय सोडलेला नाही, आणि तिने मात्र हिसकावून घेताना हिचा प्राण गेला, हिचा प्राण घेतला. प्राण घेऊन तिने टिटवीतल्या तोंडातनं तो माशाचा तुकडा काढून घेतला. एक माशाचा तुकडा जर परिग्रहाला दुःखाला होत असेल, आमच्यात काय आहे? घर धनधारा पुत्र पौत्र वाया का रेस्मरे देवराया, एका जनार्दने घेई अनुताप चुकवी खेपा 84च्या. आमच्यात काय परिग्रह आहे? कसला परिग्रह आहे? चिंतन करून बघा, अभ्यास करून बघा की. आणि परमार्थ करणाऱ्या माणसाला पण ज्ञानप्रदाय म्हणतात. अहंकारम बलम दर्पम कामक्रोध परिग्रह विमुच्चा निर्म शांत ब्रह्म भूयाय कल्पते. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात शिष्य शास्त्रादी विलासे मठादी मुद्रेचे निमित्ते. बघा अभ्यास, गात्री आहाती पासे निसंग जने. जे शिष्य शास्त्राचा विलास हा देखील महाराज परिग्रह आहे, हा देखील परिग्रहच आहे. हो, चिंतन करून बघा, हा परिग्रहच आहे. हा माझा शे तुकोबारांचा मेघवृष्टीने करावा उपदेश, पर गुरुने करूने. हे जरा अवघड बोलणं आहे हो, असं कुठं बोललं तर परत सांगणार पण नाही आम्हाला, ती भ्या आहे. चिंतन करून बघा की तुकोबारा कसलं पटकळ बोलेल. आणि सांगावं कसं? पाऊस पडल्यागत सांगावं, भरपूर सांगावं की सांगण्यामध्ये हित असावं, पण त्याचा मालक होऊ नये, आम्ही त्याचा मालक होऊ नये, कारण अवघड असतं ते. चिंतन करून बघा, परिग्रह दुःखाला कारणीभूत आहे. आम्ही प्रपंचिक माणसं परिग्रह करणार आहोत, परिग्रहाशिवाय चालत नाही आम्हाला. चिंतन करून बघा काय लागते आम्हाला. तुकोबारा नाथ महाराज म्हणतात साधकानं कसं राहायचं भागवतामध्ये. चौपालवी बांधवे न करे भीक मागावे दारोदारे, पण अन्न आच्छादनाचे आयुष्य तिळभर न वेचावे उद्धवा. चौपालवी बांधणी करे, अरे भिक्षा माग, 4 घर भिक्षा माग आणि उदरनिर्वाह कर, आणि काय कर, पण अन्न आणि आच्छादनावरती आयुष्य तिळभर न वेचावे. मग असे महाराज म्हणले निर्वाहापुरता अन्न आच्छादन, आश्रमाशी स्थान कोपे गोवा, कोटे चित्तासे नसावे बंधन, हृदयी नारायण साठवावा, नये बोलू फार बैसू जनामध्ये, सावधान बुद्धी इंद्रिये दमे, तुका म्हणे घडीने साधावे, त्रिगुणांची गोवी उगवणे. परिग्रह बघा इतका विचित्र फरक आहे. ऐसा दुर्ज जो परिग्रह तयाचा फिडून ठावो, जो भवे जे उत्साह भोगीतच होतो. अरे बाबा इतका दुर्जय परिग्रह आहे, जवळ काही चालत नाही. शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये एक कथा आहे महाराज, शंकराचार्यांच्या चरित्रामध्ये कथा आहे. एक साधू बुवा दरबदल करत एका गावात निघालते, एका गावात गेले, आणि एका आता महाराज आल्या म्हणजे त्या गृहस्थाच्या बाईनं स्वागत केलं. स्वागत केल्यानंतर महाराजांना विचारलं तुम्ही काय ग्रहण करणार, चहा घेणार का, कॉफी घेणार का, नेस कॉफी घेणार. बघा अभ्यास करून. मग तो म्हणा आम्ही संन्यासी आहोत. संन्यासी त्याला म्हटलेलं नाही आहे, 6चा न्यास ज्याने केला त्याला संन्यासी म्हटले. मी माझी आठवण विसरलं ज्या शांत करा पारता तो संन्यासा निरंतर, ह्याला संन्यासी म्हटलेलं आहे. मग तो म्हटलं आम्ही कंदमुळे खातोय, कंदमुळे. मग कंदमुळे आता घरात त्रास माणसाला कंदमुळे काय. मग तिने काय केलं, 5 लवंग 5 वेलदोडे आणि 5 खडीसाखर दिले महाराजांना खायला. महाराजांनी ते घेतले ठेवले एका वाटीत आणून. महाराजांनी 2 लवंग 2 वेलदोडे 2 खडीसाखर खाल्ले, आणि 3 वाटीत ठेवायचं आहे का नाही आपल्या उपरण्याला बांधले, उपरण्याला बांधले आणि असे भिंतीवर टेकले, आणि एकदमच त्याच घरात महाराजांची प्राणज्योत मावळली. म्हणजे महाराज मेले, त्या घरातच वारले. आता हे गृहस्थ संन्यासी मेले म्हणल्या गावभर सगळी बातमी उठली हो. आणि मग गावावर उठल्यानंतर मग आता ह्याला
मागं कोण आहे माहित नाही, पुढं कोण आहे माहित नाही. संन्याशी म्हणल्या कोण नसते, चिंतन करून घ्या. आणि संन्याशी वारल्यानंतर कोणाला दुःख पण वाटत नाही. दुःख वाटतं आमच्या घरात वारला ही काय झडती. बरोबर आहे हो. अभ्याय आहे माणसाला. जिवंत असताना माणूस प्रेमानं बोलते. अहो बघा नामदेवराव वर्णन करता गाथ्यामध्ये, पत्नी एवढं प्रेम करत्या, मेल्या लांब बसत्या, भ्या वाटल्या, झाली व्याली प्रजा झाली. पुढचं सांगत नाही. हो पुढं सांगतच नाही मी. अहो त्या भ्या वाटले नाही, गमतच आहे. नको ह्यांची मला भ्या वाटत्या का, असणारा अंतिम सत्ता राम आहे तो निघून गेला म्हणून भ्या वाटत्या महाराज. आणि ते साधू वारले म्हणून गोंधळ निर्माण झाला. गाव सगळं गोळा झालं, बघायला आलं. म्हटलं ह्याचा अंतिम संस्कार करूया. अंतिम संस्कार करायचं म्हणतं भाग पडले दोन, एक जाळायचं आणि एक पुरायचं. संन्याशी पुरलं पाहिजे. मी एकदा कथा सांगितली अशी एका ठिकाणी प्रवचना म्हटले महाराज तुमचं काय करायचं. अरे म्हटलं जाऊ दे तर, म्हटलं मी जाऊ दे म्हटलं, मग मला सांग की राजा म्हटलं. आणि मी म्हटलं ही झडती तुझ्याकडे येणार नाही म्हटलं, माझ्या घरात चेक करायला म्हटलं भाऊ की माझी, आणि मला काय आवश्यकता आहे म्हणणे, काय झालं शेवटी हाच म्हणणार, माझा काय संबंध आहे असं म्हटलं. मला तुमचं काय करायचं. आता काय बघा विनोदाला म्हणतात माणसं, चिंतन करून बघा. असं ते आपण काय लक्ष डोक्यात जास्त घेत नाहीये. जाणं अटळ आहे, सोडा जावं लागणार आहे. कारण मृत्यून म्हणे सांडथोर, मृत्यून म्हणे हरिहर, मृत्यून म्हणे अवतार भगवंताचा. जायचंच आहे पण स्मरणात जायचं आहे, स्मरणातच जायचं. मग इतक्यात काय झालं, शंकराचार्यांची स्वारी त्या गावात आली. मग कोणतं सांग, शंकराचार्यांचा नियम आहे की महादेव मंदिर किंवा मारुती मंदिर सोडून ते कोणाच्या घराकडं जात नाही. चिंतन करून बघा, आम्ही कोणाचं घर सोडत नाही असा आमचा प्रकार. होय समर्थांनी पत्त गाठले, मनारे जना मौन मद्रा धरावे, कथा आधरे राघवासे करावे, नसे राम ते ताम सोडून जावा, सुखा लागे अरण्य सेवीत जावा. ज्या घरात राम नाही, ज्या घरात ज्ञानेश्वर नाही, ज्या घरात भागवत नाही, ज्या घरात गाथा नाही, गुरुकुल पद्धती नाही, तिकडे जायचंच नाही. कारण का संस्कार ही नाही. तैसे ते पार्था जे विमुख या परमार्था, तयासी संभाषण सर्वता करावे ना सांगितले. ना हे सगळ्यात महत्वाचं आहे. का करू नये, परमार्थिक नाही आहे, परमसत्तेचा वैभवच नाही ज्या. आणि शंकराचार्य जाऊन सांगितलं महाराज असं झालेलं आहे. काय झालेलं आहे, असं आमच्या गावात एक बुवा संन्यासी आले होते, भगवे वस्त्र घातलेले आहेत आणि ते इथं प्राण गेलाय, जाळायचं का पुरायचं. शंकराचार्य म्हटले प्रेत आहे तसं घेऊन या, आहे तसं प्रेत, तुम्ही काय प्रेताला करू नका, घेऊन या. मग गावातील लोक कसं माहितीये काय, मेल्यानंतर पुढारले ते गाठ असंच बांध, गाठ तसंच बांध, वरती हे कर. अवघा एकदा कसं असते, गेल्यानंतर सगळं खोटं आहे. व सगळं इतकं, आता मी तुम्हाला 2-3 उदाहरणं सांगितले असते पण माझ्या वेळेची बंधन संपल्यामुळे बसतो मी. ज्या वेळा आमचं मरण होतं एका क्षणार्धामध्ये इहलोकीचा संबंध सगळा सुटतो. एका क्षणार्धामध्ये आमच्या कुटुंबाचा संबंध संपतो, गणगोत्राचा संबंध संपतो, आम्ही जे निर्माण केले त्या सगळा संबंध संपतो. संबंध जडतो कोणाचा, संचित कर्माशी. जीवात्म्याची गाठ पडती संचित कर्माशी, आणि कधी अगोदर जोडते आणि मग सोडते. आता हे सगळंच मी का सोडून सांगत नाही, अगोदर जोडतो आणि मग सोडतोय शरीर. म्हणजे जसं आम्ही तिरुपतीला जायच्या अगोदर जायचं ठरलं की नाही, याच रिटर्निंग करते की नाही, जायच्या अगोदर याचं. मग आता इथं आलोय, जायचं काय, ह्याचं काय करायचं, आलोय का नाही, जाण्याबद्दल काय विचारायचं नाही. अहो जा म्हणजे राग येते माणसाला, जा म्हटलं की राग येते. बघा मी एका आजोबा नाही, आजोबा अजून किती दिवस मुक्काम आहे, काय तुमची अडचण. मी म्हणलं तुम्ही आहे हेच अडचण, बरोबर का, मला काय टीका करायला नाही कोणाला, पण तुम्ही आहे हीच अडचण म्हटलं मी. आणि शंकराचार्यांनी सांगितलं बाबा आहे तसं उचलून आण. की लोक घराकडे आले, हिने आहे तसं म्हणजे खाट उचलला, खाट उचलल्याने घरातले बैल आले वाडा, बा आमचा खाट, आमच्या लग्नातला खाट आहे बाबा होय. ती बैल आली ओरडला, आमचा खाट कुठे घेऊन निघालाय. ते एक जण म्हटला मावशी आता ह्या खाटवर कुणी झोपाय नाही, त्याचा पण नंबर लागतोय. म्हणजे हे काय गोंधळ झाला. म्हटले अतिथी देव भाऊ अंगावर बसलं, म्हटलं माझ्या अतिथी देव भाऊ अंगावर बसलं, ते खाट उचलून नेलं. शंकराचार्य महादेव मंद्या बसे, नमे मृत्यू शंका नमे जाती विरोधा, चिदानंद रूपा शिवहम शिवहम. सोपं नाही महाराज, अवघड आहे परमार्थ, अतिशय अवघड आहे.
मी मुद्दाम सुटकं का सांगितलं, वेळ जरा जास्त झाला म्हणून सांगितलं. अहो चिदानंद रूपा शिवहम शिवम नमे मृत्यू शंका नमे जाती भेदा. अहो ह्याच्या पलीकडे जायचं आहे. अतिशय सोपं नव्हे. चिंतन करू बघा. आणि आचार्य बाहेर उभारले होते, आले म्हणजे नखशिकांत पार्थिव शरीर झोपवलं होतं आणि शंकराचार्य पायाच्या नखापासून वर बघत असं वर चालले आणि बघता बघता शंकराचार्य लक्ष त्या उपरण्यातल्या बांधलेल्या गाठीकडे गेलं. गाठ उघडा म्हटले, गाठ उघडली. गाठीत काय आहे तर गाठीत 3 वेलदोड, 3 लवंगान, 3 खस. हे कुठनं होतं? ज्याचा खाट होता, खाटचा मालक म्हणजे आमच्या मंडळीने त्याला अतिथी देव म्हणून 5 लवंग, 5 वेलदोडे आणि 5 खडी साखर दिली. ते 2-2 खाल्ले, 3 पुढं उपयोगाला पडले म्हणून ठेवले. शंकराचार्य म्हणजे विचार करून नीट जावा हा संसारिक आहे. ह्याला म्हणायचं अपरिग्रह. कळलं का? ह्याला म्हणायचं अपरिग्रह. आमच्या डोक्यात काय आहे आम्ही सांगू नये. आमच्या डोक्यात काय आहे आम्ही सांगू नये महाराज. कशाला आपलं काढून घ्यायचे? आबाज असलेलं चांगलं. चुकी एकादशीला जर मिळतो लोक म्हणणार वैकुंठराज गेला. एकादशी जर गेला तर लोक म्हणणार वैकुंठराज गेला. कुठल्या दिवशीवर गेला त्यापेक्षा कसा गेला महत्वाचा आहे, हे लक्षात ठेवा. राम राम म्हणता जाओ माझा प्राण, आठवे गोपाळ वेळ वेळा. राम नाही वाचे शुद्ध केले पुढे, वेळ आली मरणाची. तुका म्हणे ज्याचे मुखे राम त्याचे काम करे पांडुरंग. राजा कसा गेला हा महत्वाचा आहे. हो कसा गेला. अपरिग्रह दुःखाला कारणीभूत आहे. अपरिग्रह दुःखाला कारण. शंकराचार्य म्हटले पहिला नेऊन टाक जा म्हटले. बघा चिंतन करून बघा. तुकोबारायांनी 2004-2005 ला रामकृष्ण मोरे तुकोबारायांच्या वंशातले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात होते. त्यांनी असे व्हॅल्युएशन केलं. तुकोबारायांची त्यावेळेस संपत्ती किती होती? शिक्षण मंत्री होते सॉरी. तुकोबारायांची त्यावेळेस संपत्ती होती 68 कोटी संपत्ती. ती सगळी लयाला गेली. मग तुकोबारा वैकुंठाला गेले. ती सगळी लयाला गेली म्हणजे भक्ती ते नमन वैराग्य तो त्यागो आणि ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु. परमार्थाचं फाउंडेशन त्याग आहे. विवेकानंदाच्या हयातीमध्ये 1 गुंठा जमीन नव्हती. आज विवेकानंद नावाचे कोट्यावधी रुपये संपत्ती आहे. त्याचा काय संबंध आहे? पण त्यांनी सगळं सोडलं. कारण श्रेयोय ज्ञानम अभ्यासात ज्ञानात ध्यानाविषयी, ध्यानात कर्मफल त्यागात त्यागात शांती निरंतरम. काय त्याग केला आम्ही? काय त्याग काय केला? परमार्थ चाललो किती? अहो चाललोच नाही, फक्त चालल्याचा आभास आहे. चालूच नाही, चालल्याचा आभास आहे. फक्त चाललो असं वाटतं आम्ही. परमार्थ काय? फक्त काय ट्रेडमार्क, ISI मार्क, ट्रेडमार्क बघतो. ट्रेडमार्क घेऊन काय करतोयस? उपयोग काय त्याचा? चिंतन करू. काय चाललंच नाही बघा. कारण का तिथपर्यंत जायचा ज्या स्वरूपाला गेल्यानंतर अपरिग्रह. बघा घ्या चिंतन करून बघा. संग्रह गोळा करणं होत नाही. आणि संत महात्मे असे स्वरूपावर बोललेले आहेत की ज्यांचं ऐकलं की डोळ्यातनं पाणी येतंय. आम्ही कुठं आहे आणि त्यांनी कुठं आहेत आम्हाला. आणि आजचा समाज तर काय सांगू महाराज, जाऊ दे नको फटकून आमचं कोणाला लागायचं. मुक्ताबाई म्हणते राजा अरे निर्गुणाचा संग मला आज लावला. पूर्व देशे भानू जैसा आत उगवला. दर्पणेचे तेज जसे प्रकाश रे. पंचरूपीय प्रपंचे फार पिडले. काम क्रोध कर्म सर्व दंडिले बळे. सुत धोरणे मध्यभागे वरी चालले. त्रिगुणीचा ओघ तेथे अंग धुतले. झंझनाट चिंचनाट नाद ऐकले. आडळपदी अक्षपदी पुरुष देखले. दिव्य स्फटिक मंदिरात त्याची जाऊन भेटले. म्हणे बुक्ता बाई आता बोधर आला. पहा ठाई ठाई उभा तूच टाकला. निर्गुणाचा संग मला आज लाभला. आणि पूर्व दिशे भानू जैसा आत उगवला. राजा लय अवघड आहे ते. आम्ही देखील म्हणतो इथपर्यंत जाईल का नाही सांगता येत नाही आम्हाला. का गाडीमध्येच गचकल काय सांगता येत नाही. अवघड आहे, कठीण आहे. आम्ही बस सांगतो मग नाही हो, शक्यच नाही. चालायचं असेल एकच मार्ग आहे. यमातले 5 सांगितलं. नियमातला सोच संतोष तप ईश्वर परिणाम शेवटचा आहे म्हणजे नामचिंतन. नामचिंतन नामचिंतन. जेवढं नामचिंतन जास्त होईल त्यावर गती अवलंबून आहे. कारण शौच घ्या, संतोष घ्या, तप आम्हाला माहित नाही तप म्हणजे काय असते. तप म्हणजे आम्हाला माहित तप कशाला करतात. तैसा स्वरूपाच्या प्रसारा प्राणेंद्रिय शरीरा आटणी जे करणेवरा तेच तप. स्वरूपाच्या प्रसारा करता म्हणजे स्वरूपाचं प्राप्ती होण्याकरता, त्या भगवंताची प्राप्ती होण्याकरता आटणी करणे विरा.
शरीराची आटणी व्हायला पाहिजे. म्हणजे फुटोनी पांजरा हो जात पाये हे पंढरनाथ भेटाय. तुकोबाराम देवा अरे शरीराचा पांजरा झाला अजून का भेटला नाहीस. आम्ही परमार्था लागल्यापासून गुटगुटीत झालो, गुटगुटीत झालो. कुठलं जेवण सोडत नाही. काय सांगायचं तुम्हाला. आणि ह्याच्या बालकाला देव असा तप ह्याला म्हणतात का. बघा अभ्यास करून तप ह्याला म्हणतात का. सटवेच्या राती जेवी न विसंबचे वाते तैसा ईश्वरने चित्ती वाहने सदा तया नाव तप. 18व्या ब्राह्मणाचं वर्णन करताना सांगितलंय. तप काय सटवीच्या रात्री म्हणजे 5व्या दिवशी सटवीची पूजा करता असताना रात्रभर दिवा तेवत ठेवा लागतो. तो ते दिवा विझू नये म्हणून रात्रभर ग्रहातली गृहिणी त्या दिव्याला स्नेह घालते. स्नेह म्हणजे तेल. तसं ईश्वर निर्णय चित्ती वाहने सदा. तर अखंड चित्तामध्ये भगवंताचं चिंतन व्हावं लागतं. अखंड भगवंताचं चिंतन. झोपेतनं जाग झाले राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र जपावा सर्व काळ. बघा चिंतन करून बघा. ईश्वर परिणाम सोपं नव्हतं कारण का अवघड आहे बघा. आणि त्याच्या अगोदर म्हणता ईश्वर पाहण्याचा स्वाध्याय पण सांगितलेला आहे. शास्त्र आणि शास्त्राचा अभ्यास. तैसा प्रतिपाद्य ईश्वरू होवावया गोचरू श्रुतीचा निरंतरू अभ्यास करणे. द्विजासी ब्रह्मसूत्र एर स्तोत्र का नाम मंत्र आवर्तने पवित्र पावावया तत्व. ते अखंड अभ्यास केला पाहिजे. स्वतः अभ्यास करायचा आहे. स्वतः ज्ञानेश्वरी वाचलं पाहिजे. स्वतः गाथा वाचली पाहिजे. आणि आपला आपण करावा विचार प्रसन्न स्वार मनग्वाही. आपण स्वतः विचारलं पाहिजे बाबा आपला अभ्यास चालू आहे ते सुख मला मिळालं का. ते सुख वाचेचे नाही सांगता अनुभव चित्ता चित्त जाणे. नाथ महाराज म्हणतात ज्या सुखास नाही आदी अंत ते सुख माझ्या हृदयात. ज्या सुखाला आदी पण नाही ज्या सुखाला अंत नाही ते सुख आम्ही निर्माण करायचं. कसं वृत्ती अंतर्मुख केल्यानंतर मने मन घालू अंगी विश्रांती झाली अंगी ती देहादी जोगी होतेच ना. ज्ञानेश्वर म्हणतात कारण का वृत्ती जी बहिर्मुख आहे ती वृत्ती अंतर्मुख करायची आहे. आणि ती वृत्ती अंतर्मुख करण्याकरता स्वाध्याय लागतो. कारण का प्रतिपाद्य ईश्वरू आणि होवावया गोचरू. तर ईश्वर प्रतिपाद्य असणारा गोचर म्हणजे प्राप्त होण्याकरता श्रुतीचा निरंतर अभ्यास करणे. अखंड अभ्यास करणे. अखंड चिंतन करणं. अखंड नाम साधनेमध्ये रममान होणं. आपण आणि आपली साधना एवढंच बघा. बाकीच काय नाही. आपण आपली साधना काही कोणासंगड संग धराय. संघ हा दुःखाला कारणीभूत आहे. कुणाचा संग करायचा नाही म्हणून यदु अवधूत संवादामध्ये सर्पाला गुरु केलेला आहे. कारण का सर्प कोणाच्या घरात दोघं एकदम आल्याच काय. सर्प साप कोणाच्या दोघं एकदम कायम सर्प एकटा फिरतो. कोणाची संग तसं आपण कायम एकटा फिरायचं का. एकटं का फिरायचं ते एका भगवंताचं चिंतन करण्याकरता. ते खोल्या कधी एकटे फिरायला नाही तेव्हा त्याने काय अर्थ वेगळा काढशील. अखंड एकांती बैसने प्रमादी संग ना जो निसंग निराभिमाने त्यात बैसने सर्वदा. अखंड एकांती बैसने का सर्पाला गुरु काय केला एकटं म्हणजे आपला अभ्यास बोल. काय समजते काय प्रपंचात राहायचं म्हणजे एखादा मनुष्य बोलत नाही तो समोर निघाला तर खिन्न वाटते. हो जाऊ तिकडे असला विचार करायला नाही कोणाचं का. ही देहबुद्धी आहे. आपल्याला काय कोणासंगड बोलायचं आहे. बोलणेच नाही आता देवाविन काही एकच रे केला नेम. बोलणेच नाही. काय कोण बोललं काय. तुकोबराया संगड गल्लीत कोण बोलत नव्हतं. कारण तुकोबराया नियम होता घराकडं कोण पण या त्यांच्या घरात विना द्यायचा आणि 15 मिनिटं रामकृष्ण हरी म्हणून सांगायचं. माणूस नाही तुम्हाला आपलं हसू वाटते. तुम्ही पांगारकर गात्यामध्ये 7 गात्यांचा मी विचार केलाय त्यावेळेला तुम्हाला सांगितले. मी एका गात्याला 7 आणि तुझं राजपूत म्हणा कोणाचं मन गात्यात घ्या. तुकोबाराचा नियम कोणताही पाहुणा म्हणून तुकोबारा घरला येणारा पाहुणा महाराज घरात नसताना यायचे. कारण का सारखं राम म्हणायला नको. राम म्हणायला नको म्हणजे का वृत्ती नामाकडे जात नाही. आता स्वतः आमचा अनुभव सांगतो. आम्ही 3-3 तास 4-4 तास 5-5 तास वाचत बसतो पण 5-5 तास जपाला बसत नाही महाराज. आणि खरा अभ्यास कुठला आहे. सोपान देव म्हणतात जपनाम विद्या विद्या जपनाम संसारी हा जन्म गेला व्रता एका लागी भजावे परत लागे जोडावे हे वर्म बीज कवने सांगितले सोपान देवी जोडिले धन नित्य स्मरण हरिनाम. जपनाम विद्या बघा खरी विद्या कुठली असेल तर साधना.
नामचिंतन. सद्गुरु मुखातनं भाग्यवशानं जर नाम मिळालं असेल ते नाम जतन करून ठेवा, ते नाम अखंड स्मरण करा. आपलं नाम आपल्या सोबत येणार आहे, आपलं नामचिंतन आपल्या स्वरूपाशी प्राप्ती करून घेणार आहे. आणि ते नाव जर आम्ही अखंड घेतलं तर ईश्वर प्रणिधान होतं. लक्षात घ्या. स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, शौच, संतोष, तप हे अनेक भरपूर आहेत. हे सांगणं होणार नाही एवढ्या वेळेत. आणि संतोष म्हणजे देवानं ठेवले अनंत तैसेचे. आम्ही काय करतो, प्रयत्न करतो, तोंडावर पडते, लोक हसाले म्हणते ठेविले अनंते तैसेच राहावे, चित्ती असा द्यावे समाधान. असं नाही. पहिल्यापासून देव कसं ठेवील तसं, समयासी सादर राहावे, देव ठेवील तैसे सहावे. देवानं आम्हाला कसं ठेवलं तसं राहावे. आणि देवाच्या सत्तेप्रमाणे देव आम्हाला चांगलं ठेवतो. फक्त देवाच्या आचाडे आळ वावा दे. उदाहरण सांगतो, आमच्या गावामध्ये देवाच्या 20 गायी आहेत, 20 ते 25 गायी आहेत. प्रत्येक गायीची तब्येत आबासावी इतकी मोठी आहे, प्रचंड मोठी. एका गायीचं तुम्हाला हाड दिसत नाही. का? देवानं सांभाळल्या. आणि घरात दावणीला बांधले म्हस बघा की, सांगते 3 पोती पेंड घालते. मी म्हटलं तू खातोस का रे म्हटलं, ती म्हस हाड झाकणं म्हशीचं. देवानं सांभाळले, देवानं. मग जर तो जनावरा सांभाळत असेल तर आम्हाला सांभाळणार नाही. तुळशीदासांचा एक दोहा आहे, तुलसी मुर्दे को देत कपडो लकडो आग, जीता र कर सोस करे सो नर बडो आभाग. तुलसी मुर्दे को देत लकडो कपडे आग. अरे गेलेल्या माणसाची भगवंताने लाकूड कपडे अग्नीची व्यवस्था केली आहे. जो गेल्यावर व्यवस्था करतोय तो असताना सांभाळत नाही का? कारण ज्या गीतेचं ब्रीदवाक्यच आहे योगक्षम वहाम्य, ब्रीदवाक्यच आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात, घालून या बार राहिलो निश्चिंती, निर्विले संती विठोबाशी. भार घाल, तो भार घ्यायला तयार आहे महाराज. सद्गुरू आपल्याला नाम द्यायला तयार आहेत, सद्गुरू आपल्याला बदल करायला तयार आहेत. फक्त आपण तिकडे जात नाही. गेल्याचा अभ्यास आहे. आपण आपल्या प्रश्नाला विचार करा, आपलं साध्यापर्यंत जाईल का? आम्ही नक्की जाईल. दुराशा मानायचं नाही, फक्त एकचा प्रयत्न करायचा. ओले मूळ भेदे खडकाचे अंग आणि साधकाचे अंग कार्यसिद्धी. बघा, अभ्यासाची सांग काय सिद्धी. अभ्यास पाहिजे. कारण अभ्यासानं काय होत नाही, अभ्यासानं सगळं होते. पण अभ्यास पाहिजे. आम्हाला अभ्यास एकच आहे, 3 टाइम जेवणे. दुसरा कुठला अभ्यास आमच्याकडे नाही. आणि त्या अभ्यासाला आम्ही लक्ष देत नाही. बघा अभ्यास. पण तसं नाही. अभ्यास कुठला? प्रतिपाद्य ईश्वर आम्हाला अभ्यास करायचा आहे, किंवा ते सुख मला प्राप्त करून घ्यायचं आहे की ज्या सुखामध्ये गेल्यानंतर आत्यंतिक दुःखाची निवृत्ती. म्हणून नावनबरा म्हणतात, तो मज व्हावा वेळेवेळा. पुंडलिक वरदेवा हरी विठ्ठल श्री